नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहोत अंजर्ले बीच येथे, जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. आणि बघत आहात मित्रांनो तुम्ही हा निळासा समुद्र. आणि खूपशा गोष्टी आपण अंजर्लेमधील आपण आज पाहणार आहोत, जसं की कड्यावरचा गणपती आहे आणि कित्येक अशा गोष्टी आहेत आपण इथे बघू शकतो. मित्रांनो, आम्ही इथे जेव्हा येत होतो रोडने, तेव्हा आम्हाला काही माकडे दिसले इथे डोंगरावर बसलेली. आणि सुंदर असा एक वेगळाच अनुभव होता आमच्यासाठी. वातावरणही खूप छान होतं. बघू शकता तुम्ही, अशी कित्येक माकडे तिथे बसलेली असतात. तिथे जी माकडे बसली होती ती बघता बघता आम्हाला समजलेच नाही की आम्हाला पुढच्या प्रवासालाही जायचं आहे. आणि आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि सुंदर असं एक वेगळंच वातावरण झालं होतं तिथे. ते वातावरण आम्हाला मिस करायचं नव्हतं. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो बीचवर, अंजर्ले बीचवर. आणि मित्रांनो, आम्ही जसं जसं समुद्राच्या जवळ जात होतो, जशा जशा त्या लाटा आमच्या जवळ येत होत्या, तो एक वेगळाच अनुभव होता आणि तो एक अविस्मरणीय अनुभव असा आमच्यासाठी होता. आणि मित्रांनो, तुम्ही जे फणसाचं झाड आता तुम्ही जे बघताय, ते आम्ही एका होमस्टेमध्ये जिथे आम्ही राहिलो होतो तिथे हे फणसाचं झाड होतं. काही अ, फुलांची झाडे तिथे होती आणि ती एक खूप छान अशी वाडी होती. तिथे फळं झाडं बरंच काही आहे तिथे होतं. सुपारीची काही झाडे तिथे होती. खूप छान अशी बाग त्यांनी तयार केली होती. आणि आमच्यासाठी एक तो वेगळाच अनुभव होता, कारण आपण शहरात जे आयुष्य आपण जगतो, त्या धकाधकीच्या जीवनापासून आपण लांब आल्यानंतर जो अनुभव आपल्याला येतो, तो अनुभव आम्हाला इथे घ्यायला मिळाला. आणि सर्व जे काही तिथे दिसत होतं, जो समुद्र होता, जी हिरवीगार झाडे होती, ते बघून असं वाटत होतं की तिथून शहराच्या दिशेने आपण येऊच नाही कधी, कायमचंच तिथे आपण राहावं. असा छान असा एक अनुभव होता आमच्यासाठी. आणि बघू शकता मित्रांनो तुम्ही, अशी सगळीकडे फळांची झाडे तिथे आहेत. काही माडाची झाडे आहेत, जे आपण त्याला नारळ म्हणतो. सुपारीची झाडे आहेत, केळीची झाडे आहेत. त्यांनी पूर्णपणे ती जी बाग होती ती छान अशी तयार केली होती. आणि मित्रांनो, तिथेच ती बाग होती असं नाहीये. आजूबाजूलाही ज्या काही वाड्या होत्या त्या वस्तीवर, तिथे खूप सारे होमस्टेज आहेत. आणि आजूबाजूच्याही परिसरामध्ये ज्या वाड्या आहेत, त्या अशाच प्रकारे छान तयार केलेल्या आहेत. सगळीकडे तुम्हाला जास्तीत जास्त बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता, माडाची झाडे तुम्हाला जास्त करून दिसतील इथे. आणि असं सुंदर असं एक निसर्गाचं वरदान आपण म्हणू, आपल्याला इथे बघायला मिळतं. त्यानंतर आपण येऊन पोहोचलो तिथेच एक देवीचं मंदिर होतं जुनं, पुरातन काळातलं. तिथे येऊन आपण पोहोचलो. तिथे एक छानशी अशी विहीर आपल्याला दिसते. आणि हे
मंदिर जे आहे हे खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो. आपण बघू शकता इथे सर्व देवी देवतांचे फोटोज इथे आपल्याला लावलेले दिसतात आणि अतिशय सुंदर असं नक्षीकाम त्या मंदिराच्या आतमध्ये आपल्याला केलेलं दिसतंय. आणि मित्रांनो आता आपण आलेलो आहोत हर्णे बंदरावर. इथे जवळच अंजर्ली बीच पासून 2 ते 3 किलोमीटरवर हर्णे बंदर आहे. तिथे तुम्हाला अशी ताजी ताजी मच्छी मिळते आणि हे जे मासे आहेत ते काही वेळापूर्वीच त्यांनी बोटीमधून आणलेले आहेत आणि खूप मोठा बंदर आहे मित्रांनो. इथे तुम्हाला सर्व प्रकारचे मासे बघायला मिळतील. आणि तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, बोटीमधून मासे काढण्याचे काम आता इथे सुरू आहे. खरं तर ज्या बोट्स मासे पकडून आणतात त्या बोट्स इथे इथपर्यंत येऊ शकत नाही, त्यामुळे या छोट्या बोटींमध्ये मासे पकडून आणले जातात. तुम्ही बघू शकता ते मासे काढत आहेत. आणि हा हर्णे बंदर जो आहे मित्रांनो हा खूप मोठा बंदर आहे मित्रांनो. आणि मित्रांनो आज दुसरा दिवस आहे आणि आज आपण चाललेलो आहोत कड्यावरचा गणपती म्हणून एक देवस्थान आहे. इथे खूप प्रसिद्ध देवस्थान आहे मित्रांनो आणि आपण आता लवकरच तिथे पोहोचणार आहे. आणि मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत कड्यावरचा गणपती च्या मंदिराच्या बाहेर आणि बघू शकता तुम्ही छानसं असं प्रवेशद्वार इथे आहे आणि कळसही खूप छान आहे. सर्वीकडे झाडे आहेत इथे आणि खूप असा स्वच्छ असा परिसर आहे इथे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे हे जे मंदिर आहे कड्यावरच्या गणपतीचं हे खूप जुन्या काळातलं मंदिर आहे आणि इथे खूप छान अशी नक्षीकाम केलेलं आहे आणि बाहेरचा परिसरही खूप स्वच्छ असा परिसर आहे. झाडे लावलेली आहेत इथे. नक्षी अप्रतिम अशी नक्षी इथे केलेली आहे. आणि मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत कड्यावरच्या गणपतीचं जे पाऊल इथे आहे तिथे आपण येऊन पोहोचलेलो आहोत. असं म्हणतात की गणपतीने गणपतीचे पाऊल इथे ठेवले होते. आणि मित्रांनो बघता बघता संध्याकाळ कधी झाली हे समजलेच नाही आणि आता आपण निघालो आहोत आपल्या होमस्टेच्या दिशेने आणि होमस्टेच्या दिशेने जाता जाता आपल्याला काही मच्छीमारांच्या बोट्सही आपल्याला तिथे दिसल्या मित्रांनो. हा एक खाडीसारखा एक तयार झालेलं होतं. त्या खाडीमध्ये इथे बोट्स थांबलेल्या होत्या. खूपच छान असं दृश्य होतं. तिथे खूपच अशी झाडी होती आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे मित्रांनो आणि आपण आपल्या होमस्टेवर येऊन पोहोचलेलो आहोत. जसं की तुम्हाला माहितीच आहे आपलं होमस्टे बीचच्या मागच्या बाजूलाच आहे. होमस्टेमधूनही आपल्याला समुद्र दिसतो
तर खूप छान असं वातावरण संध्याकाळच्या वेळेला तिथे झालं होतं. आणि आपण आजचा प्रवास इथेच संपवत आहे मित्रांनो. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि मला नवीन आमच्या व्हिडिओज बघायला मिळतील आणि मला नोटिफिकेशन्स मिळत राहतील. भेटूया पुढच्या वेळी. धन्यवाद.